कधी-कधी एका छोट्या बातमीमध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेचं अख्खं चित्र दडलेलं असतं. एका कंपनीची एक साधी घोषणा, पण ती एका मोठ्या राष्ट्रीय बदलाची सुरुवात असू शकते. चला, आज आपण असाच एक धागा पकडूया आणि भारताच्या विशाल कापूस उद्योगाचं वस्त्र उलगडून बघूया. आत काय दडलंय ते. नमस्कार मेरे प्रिय किसान मित्रों, मेरे YouTube चैनल पर आपका स्वागत है। यह चैनल किसानों की सेवा के लिए समर्पित है और भारतीय संदर्भ में स्मार्ट कृषि पर जानकारीपूर्ण वीडियो लाएगा। कृपया चैनल को लाइक करें, सब्सक्राइब करें, शेयर करें और बेल आइकन दबाएं। तर सुरुवात होतीये एका वस्त्रोद्योग कंपनीच्या प्रसिद्धीपत्रकापासून. वरवर पाहिलं तर अगदी सामान्य वाटतं, पण आपली गोष्ट इथूनच सुरू होतीये. ही आहे AB कॉटन स्पिन. गेल्या 25 वर्षांपासून वस्त्रोद्योगात असलेलं एक मोठं नाव, जे आपल्या दर्जेदार कापूस धाग्यासाठी ओळखलं जातं. आणि आपल्याला पहिला क्लू तो यांच्याकडूनच मिळालाय. नुकतंच 20 ऑक्टोबर 2025 रोजी कंपनीने जाहीर केलं की त्यांना एक नवीन ऑर्डर मिळालीय आणि आकडा आहे तब्बल 5.45 कोटी रुपयांचा. आता एका कंपनीसाठी ही नक्कीच चांगली बातमी आहे, पण आपल्यासाठी हा फक्त एक आकडा नाहीये. हा तो धागा आहे जो आपल्याला भारताच्या प्रचंड मोठ्या आणि तितक्याच गुंतागुंतीच्या कापूस उद्योगाच्या जगात घेऊन जाणार आहे. चला तर मग या एका ऑर्डरच्या पलीकडे बघूया आणि या उद्योगाची खरी व्याप्ती काय आहे ती समजून घेऊया. याला पांढरं सोनं असं उगाच नाही म्हणत, कारण हे फक्त एक पीक नाहीये, तर लाखो लोकांच्या जगण्याचा आधार आहे. आपल्या कपड्यांपासून ते देशाच्या तिजोरीपर्यंत प्रत्येक गोष्टीत कुठेतरी कापसाचा धागा जोडलेला आहेच. हे आकडे बघा, थक्क करणारे आहेत. म्हणजे विचार करा, जवळपास 60 लाख शेतकरी थेट या पिकावर अवलंबून आहेत. आणि इतकंच नाही, तर कापूस प्रक्रिया आणि व्यापारात तब्बल 4 ते 5 कोटी लोकांना रोजगार मिळतोय. म्हणजे हा एका उद्योगापेक्षा कितीतरी मोठा आहे. आणि आता एक अशी गोष्ट जी आश्चर्यचकित करेल. कापसाच्या लागवडीखाली जेवढी जमीन आहे ना, त्या बाबतीत भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. म्हणजे जगातली तब्बल 36% कापसाची शेती एकट्या भारतात होते. हे खरंच अविश्वसनीय आहे. पण इथेच गोष्टीत एक मोठा ट्विस्ट आहे. जेव्हा उत्पादकतेचा प्रश्न येतो, म्हणजे प्रति हेक्टर किती कापूस निघतो, तेव्हा भारताचा क्रमांक लागतो 40वा. आणि हेच ते मुख्य आव्हान आहे भारताच्या संपूर्ण कापूस क्षेत्रासमोर. म्हणजे बघा, जमीन जगात सगळ्यात जास्त, पण उत्पादन मात्र खूप कमी. जमिनीचा वापर आणि उत्पादकता यातील ही प्रचंड मोठी दरी भरून काढणंच सर्वात मोठं ध्येय आहे. मग हे आव्हान भारत कसं पेलणार आहे, याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला या उद्योगाच्या मुळाशी जावं लागेल, म्हणजे थेट शेतकऱ्यांपर्यंत. आणि त्यांच्यासाठी असलेल्या सुरक्षा कवचाकडे बघावं लागेल. यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे किमान आधारभूत किंमत किंवा MSP. सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक प्रकारची सेफ्टी नेट आहे. बाजारात भाव कितीही पडले तरी शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी सरकार ही किंमत ठरवतं. आणि सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. तुम्ही बघू शकता, गेल्या काही वर्षात MSP मध्ये सातत्याने वाढ करण्यात आली आहे, जेणेकरून शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळावा. याचा परिणाम काय होतो तर बाजारात कितीही चढउतार आले तरी शेतकऱ्याला एक खात्री असते की त्याचं पीक विकलं जाईल आणि यामुळे आर्थिक स्थिरता येते. यावर्षी तर तब्बल 21 लाख शेतकऱ्यांना याचा थेट फायदा झाला आहे. पण फक्त स्थिरता पुरेशी नाहीये बोबर. ध्येय आहे परिवर्तनाचं. आणि इथेच नवीन राष्ट्रीय मिशन्सची भूमिका खूप महत्त्वाची ठरतीये. आणि ह्याच बदलासाठी सरकारने थेट उत्पादकतेच्या समस्येवरच लक्ष केंद्रित केलंय. त्यासाठी सुरू केलंय 600 कोटी रुपयांचं कपास क्रांती मिशन. ही एक प्रचंड मोठी आणि महत्त्वाकांक्षी योजना आहे. या मिशनचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. शेतीची पद्धत बदलायची. हाय डेन्सिटी प्लांटेशन सारख्या आधुनिक तंत्रांपासून ते शेतकऱ्याला टेक्नॉलॉजीच्या मदतीने थेट बाजारपेठेशी जोडण्यापर्यंत प्रत्येक पातळीवर बदल घडवायचा आहे. फक्त उत्पादन वाढून चालणार नाही, तर क्वालिटी पण महत्त्वाची आहे. आणि म्हणूनच कस्तुरी कॉटन या ब्रँडिंग उपक्रमाद्वारे गुणवत्तेवरही तितकाच जोर दिला जातोय. कस्तुरी कॉटन हे फक्त एक नाव नाही, तर ती गुणवत्तेची हमी आहे. याला एक ग्लोबल ब्रँड बनवण्याचं ध्येय आहे. आणि हे सगळं QR कोड आणि ब्लॉकचेन सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे होतंय.
म्हणजे पारदर्शकता तर बघा, आपण घेतलेला कापूस नक्की कुठल्या शेतातून आलाय हे सुद्धा कळू शकेल. तर शेतातील ही क्रांती एका मोठ्या राष्ट्रीय स्वप्नाचा भाग आहे. एक असं स्वप्न जे भारताच्या संपूर्ण वस्त्रोद्योगाचं भविष्यच बदलून टाकू शकतं. आणि हे स्वप्न अजिबात छोटं नाही. भारताला आपला वस्त्रोद्योग $350 पर्यंत न्यायचा आहे. 100 अब्ज डॉलरची निर्यात करायची आहे. आणि हे सगळं करताना 2030 पर्यंत कार्बन न्यूट्रल व्हायचंय. ध्येय खूप मोठी आहेत. या मोठ्या ध्येयाचा पाया आहे 5F फॉर्म्युला. फार्म, फायबर, फॅक्टरी, फॅशन आणि फॉरेन. म्हणजेच शेतापासून ते थेट परदेशी बाजारपेठेपर्यंत प्रत्येक टप्प्याला मजबूत करण्याची ही एक जबरदस्त रणनीती आहे. तर आपण पुन्हा आपल्या सुरुवातीच्या धाग्यावर येतो. उत्पादकता आणि गुणवत्ता या दोन मोठ्या आव्हानांवर मात करून भारत आपलं पांढरं सोनं पुन्हा एकदा जागतिक मंचावर चमकवण्यासाठी सज्ज झाला आहे. पण खरा प्रश्न हा आहे की ही नवी वस्त्रक्रांती यशस्वी होईल का? भारत पुन्हा एकदा जागतिक वस्त्रोद्योगाचा राजा बनू शकेल का? प्रिय किसान मित्रों, मेरा वीडियो देखने के लिए धन्यवाद। यदि आपको मेरा वीडियो पसंद आया हो तो कृपया मेरे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब करें। बेल आइकन दबाएं। मेरे चैनल को सब्सक्राइब करने से मुझे किसानों और खेती के संबंध में आपके लिए नए जानकारीपूर्ण वीडियो लाने के लिए प्रेरणा मिलेगी।